नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चर मध्ये आपण बघणार आहोत प्रॅक्टिस सेट 2.2 जो आहे त्यातला क्वेश्चन 1 त्यातला एक्झाम्पल किती आहे आपला 7. ही जी आहे आपल्याला एक्झाम्पल 7 मध्ये हे जे क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे ते काय म्हणते ऍक्टिव्हिटी फॉर्मनी सॉल्व्ह करा. बघा आपल्याकडे काय आहे √2x² + 7x + 5√2 = 0. आता आपण सगळ्यात पहिले फॅक्टरायझेशननी सॉल्व्ह करताना हे जनरल फॉर्म मध्ये आहे. नंतर काय करत असतो स्प्लिट करत असतो, जसं की a * c आहे. आपल्याकडे बघा a काय आहे a√2 हा आणि c किती आहे 5√2 काय 5√2. ओके बघा आणि हेच आपल्याला सिंप्लिफाय करायचंय, बाकी काहीच नाही. तर इथे किती आला हे. आता तुम्हाला एक माहितीये का, जसं की √2 * √2 किती येणार 2. कारण की कसं हा रूट त्यांचं हे होतं आणि गुणाकार आणि 2 चा पण गुणाकार होतो आणि हे येतं √2 चा गुणाकार किती येतं 2. जसं फॉर एक्झाम्पल आणखी सिंप्लिफाय केलं तर कसं येतं बघा, रूट असा आणि 2 2 किती येणार 4 आणि रूटचा स्क्वेअर रूट आहे 4 चा स्क्वेअर रूट किती येणार 2. हे सिंप्लिफाय आहे, बाकी काही नाही. सो इथं बघा 5 * √2 किती येणार 2 फायनली 5 * 2 10 आपल्याला भेटला. मग आता काय करायचं, हा 10 ला स्प्लिट करायचंय आपल्याला. 10 ला स्प्लिट करायचं, अशा याच्यामध्ये स्प्लिट करा. मल्टिप्लिकेशन किती आला पाहिजे 10 आला पाहिजे आणि ऍडिशन किती आली पाहिजे +7 मिडल टर्मची. सो जर कधी आपण घेतलं 5 आणि 2 घेतल्या तर बघा 5 × 2 5 × 2 5 2 10 येत आहे आणि प्लस हा किती 5 + 2 किती येते +7. ओके म्हणजे हे दोन जे आहे टर्म्स आपले आलेले आहे. सो आता इथे काय येणार, हा मिडल टर्मला स्प्लिट करून ह्या संख्या येत्या किती येतं 5x + 2x. ओके आलं. आता पुढे काय आहे बघा, हा इथून कॉमन घेतलेला आहे, x कॉमन घेतला इथं 5 आला. ओके बघा आपण कॉमन घेऊ, x कॉमन घेतला इथे किती राहिला √2x + 5 राहिला. ओके हा आणि इथं √2 कॉमन घेतला आणि इथं किती राहिला. आता बघा इथं थोडा आणखी सिंप्लिफाय करावं लागेल आपल्याला. हा 2 जो आहे 2 यालाच आपण √2 * √2 असं लिहितो. ओके मग ह्या इथं बघा आपल्या इथं काय आहे 2x + 5√2 असं आहे. तर यामध्ये कॉमन घेण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, हा √2 * √2x या 2 ला आपण स्प्लिट केलं, त्याला थोडं हे केलं सिंप्लिफाय केलं 5√2 आलं. आता इथून बघा हा √2 कॉमन घेतला किती राहिला √2 कॉमन घेतला इथे किती राहिला √2x + 5 एवढा राहिला. ओके तर √2 कॉमन घेतला तर ब्रॅकेट मध्ये काय राहिला बघा √2 + 5 √2x + 5. बघा हा आणि हा ब्रॅकेट सेम आलेला ऍक्टिव्हिटी मध्ये पण आलं का. सगळं सिंप्लिफाय होतंय ना, बरोबर लक्ष देतंय ना. काही चुकत असेल तर सांगा, तुम्हाला काही डाऊट असेल तो पण मला कमेंट मध्ये सांगा. नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बघ हे दोन ब्रॅकेट आहे, त्यातला x + √2 एका ब्रॅकेट मध्ये घेतला आणि मग उरला काय √2x + 5 एका ब्रॅकेट मध्ये घेतला. मग x + √2 = 0 आपण जसं ठेवतो नॉर्मली. हा ब्रॅकेट 0 च्या बरोबर ठेवायचा, मग हा ब्रॅकेट 0 च्या बरोबर ठेवायचा. √2x + 5 = 0 और x + √2 = 0. आता x किती आला -√2 इथं. ओके बघा तो सिंप्लिफाय केलेला आहे. आणि नंतर दुसरं काय आहे आपलं √2x + 5 = 0. इथून आपल्याला x काढायचा आहे. तर बघा x इथं इक्वल टू आता हा +5 इकडे गेल्यावर काय होणार, तो इकडे गेल्यावर मायनस होणार. ओके
हा 2 इथं काय मल्टिप्लाय मध्ये इक्वल टू च्या इकडे गेल्यावर काय होणार डिवाइड मध्ये -5 अपॉन √2 हे झाला x आपला सेकंड रूट -5 काय -5 अपॉन √2 -5 अपॉन √2 आणि हा x इक्वल टू डायरेक्ट इकडे गेल्यावर -√2 आलं. आता बघा -5 √2 and -√2 आर द रूट ऑफ द इक्वेशन. झाली ऍक्टिव्हिटी. सगळे बॉक्स आपण प्रॉपरली फिलअप केलेले आहे. हे फॅक्टरायझेशन सॉल्व्ह केलेले आहे. ओके मित्रांनो, येतंय का? एक्झाम्पल 8 बघूया आपण क्वेश्चन 1 मधला. काय आहे दिलेलं इक्वेशन आहे ते आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशननी सॉल्व्ह करायचं. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे फॅक्टरायझेशननी सॉल्व्ह करायचे. बघा 3x² - 2√x प्लस 2 इक्वल टू 0. रूट आहे पण घाबरायचं नाही. रूट चे प्रॉब्लेम सिंपल असतात, फक्त ते दिसायला थोडं कॉम्प्लिकेटेड दिसतात. तर रूटचा थोडा कन्सेप्ट जर तुम्हाला कळला तर योग्य आहे. बघा त्याचा बेसिक जे कन्सेप्ट आहे तो मी चॅनलवर अपलोड केलेला आहे. व्हॉट इज द मीन बाय स्क्वेअर रूट अँड द प्रॉपर्टीज ऑफ द स्क्वेअर रूट. सगळं त्याला व्यवस्थित बेसिक्स आपण त्यामध्ये कव्हर केलेले. जर कोणाला डाऊट असेल तर ते व्हिडिओ तुम्ही जाऊन बघा. मी कमेंट मध्ये देईन किंवा आपल्या चॅनलवर आहेच. चला सगळ्यात पहिले याला प्रॉपरली लिहून घेऊ आपल्या जनरल फॉर्म मध्ये. बघा 3x² - 2√6x प्लस 2 इक्वल टू 0. काही नाही, जनरल फॉर्म मध्ये लिहून घेतलेलं आहे. जनरल फॉर्म आपला ax² + bx + c इक्वल टू 0 आहे. आता याला स्प्लिट करू a × c हा आहे. ओके, तर एक आहे आपला 3 इंटू c काय आहे आपला 2 3 दुने 6. या 6 ला अशा पद्धतीने स्प्लिट करायचं जेणेकरून आपला मिडल टर्म जी बेरीज आहे -2√6 आली पाहिजे आणि मल्टिप्लिकेशन 6 आला पाहिजे. जर बघा ह्याला मी आता √2 इंटू √2 किती होतं 2. ओके बघा √3 इंटू √3 किती होतं 3. तर मला सांगा √6 इंटू √6 इक्वल टू किती येणार 3. ओके, इथे घेऊ शकतो आपण √6 आणि √6. आलं का इथपर्यंत? इथपर्यंत आलं लक्षात? आता मला सांगा 6 × 6 किती होतं आपलं √6 इंटू √6 येतो 6. आता आपल्याला ही बेरीज पाहिजे. बघा जर कधी बघा इथं मायनस घेतला तर काय येणार, हा 1 आणि हा 1 आणि 1 किती आला 2 आणि हा √6 म्हणजे बेरीज आपली आलेली आहे. बघा आता हा 1√6 मायनस आणि हा -1√6 इक्वल टू -2√6. ही ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन रूट्सवर अशीच केली जाते. ओके आलं. बघा आता आपल्याला मिडल टर्म भेटली आणि सगळं भेटलंय. चला स्प्लिट करा, लिहा, बाकी काहीच नाही. 3x² जशाच तसा. मग काय करतो आपण, हा √6 आहे -√6. ओके, x जशाच तसा -√6x प्लस 2 शेवटची टर्म तशाच तशी. ओके, आता काय याला थोडं सिम्प्लिफाय करा. जसं √6 आहे याला आपण √6 याला असं पण लिहू शकतो √2 इंटू √3 इंटू √3. आणि ह्या 3 ला जो आहे ना 3 ला आपण ऑलरेडी बघितलेले √3 इंटू √3 लिहू शकतो. सगळ्याला रूटच्या फॉर्म मध्ये घ्या जेणेकरून कॉमन करायला आपल्याला सोपं आहे. ओके चला, काय 3 ला कसं घेतो आपण √3 इंटू √3 x² म्हणजे काही नाही, त्याला स्क्वेअर रूटच्या फॉर्म मध्ये घेतोय आपण. -√2 इंटू √6 x मायनस बघा √2 इंटू √6 मायनस इथे x प्लस √2 इंटू √2 इक्वल टू 0. इकडे गेलेलं आहे, थोडं लक्षात द्या. चालतंय, सगळे रूटच्या फॉर्म मध्ये आले. बघा आता इथं √2 आणि 6 नाही येणार, आपला 3 नाही येणार ना. √2 इंटू √3 आपल्याला 6 आला पाहिजे. इथं √2 इंटू √3 म्हणजे 3 दुने 6
अंडर रूट स्क्वेअर मध्ये त्या रूट मध्ये 3 दुने 6 सगळे रूटच्या फॉर्म मध्ये आपण घेतलेले. आता कॉमन घ्या. चला बघा इथं बघा रूट 3 आणि हा एक्स, रूट 3 आणि एक्स कॉमन घेतला तर काय राहतो, बाहेर रूट 3 घेतला, एक्स घेतला, इथे किती राहिला, रूट 3 राहिला आणि एक्स राहिला, एक एक्स राहिला कारण की 2 आहेत, एक राहिला. मायनस बघा इथून 3 आणि एक्स बाहेर आला रूट मधला तर काय राहिला, मायनस इथं रूट 2 राहिला. ओके बघा मायनस मायनस इथून काय कॉमन घेता येईल आपल्याला, बघा 2 हा रूट 2 कॉमन घेता येईल. जर कधी अंडर स्क्वेअर स्क्वेअर रूट 2 कॉमन घेतला तर इथे किती येणार, 3x रूट 3x आणि मायनस हा आणि हा ब्रॅकेट सेम आला पाहिजे, किती आला, रूट 2 इक्वल टू 0 येते का. बघा हा 2 म्हणजे स्क्वेअर रूट मध्ये 2 कॉमन घेतला तर इथं राहिला हा 3 बघा आणि हा x, इथं मायनस, हा मायनस कॉमन घेतला तिथं राहिला मायनस आणि हा आला रूट मधला रूट. ओके आलं. आता काय करा, दोन्ही एकामध्ये घ्या, हा रूट 3x मायनस रूट 2 एका ब्रॅकेट मध्ये आणि हा रूट 3x मायनस मायनस रूट 2 एका ब्रॅकेट मध्ये इक्वल टू 0. आता इक्वल टू ठेवा, रूट 3x मायनस रूट 2 इक्वल टू 0 और रूट 3x मायनस रूट 2 इक्वल टू 0. ओके करा. x इक्वल टू किती येणार, हा मायनस आहे इकडे गेल्यावर काय होणार प्लस आणि हा 3 इकडे मल्टिप्लाय मध्ये इकडे गेल्यावर काय होणार डिवाइड मध्ये x आला हा आणि हा इथं किती आला x किती आला इथं पण रूट 2 अपॉन रूट 3 हा x आला. ओके रूट्स ऑफ द दिस गिवन इक्वेशन किती आहे, दोन रूट्स च्या इक्वेशन आले. काही नाही, रूट मध्ये फक्त एवढं स्प्लिटिंग करता आलं पाहिजे, मग झालं. सिम्प्लिफाय रूटचे नियम जे माहित असले प्रॉपर्टी रूटच्या त्या माहित असल्या तर तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. ओके मित्रांनो, अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत धन्यवाद.